जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच कॅमेरून या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या लसीचा उपयोग करण्यात येणार आहे? तर मॉस्किरिक्स या लसीचा उपयोग करण्यात येणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच भारतातील 5 स्थळांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आल्यानंतर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? मित्रांनो, आता भारतातील 5 स्थळांचा समावेश रामसर यादीत करण्यात आलेला आहे आणि आता 5 नवीन स्थळांसह भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 80 झालेली आहे. आता हे जे 5 नवीन रामसर स्थळ आहेत याचं प्रमाणपत्र रामसर परिषदेच्या सरचिटणीस डॉक्टर मुकुंदा मुंबा यांनी सुपूर्द केलेला आहे. आपल्याला एक्झाममध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की रामसर परिषदेच्या सरचिटणीस कोण आहेत? तर डॉक्टर मुकुंदा मुंबा या रामसर परिषदेच्या सरचिटणीस आहेत. बरं, आता जी 5 स्थळं आहेत ती सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये कर्नाटकमधील 3 आणि तामिळनाडू राज्यातील 2 अशा प्रकारे 5 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. कर्नाटकमधील त्या 3 स्थळांची नावे आता नोट करून घ्या. अंक समुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र हे एकूण 98.76 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. अघनाशिनी नदी संवर्धन राखीव क्षेत्र हे 4801 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. मागाडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र हे 50 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. तामिळनाडूमधील 2 स्थळे कोणती आहेत? तर कराईपेटी पक्षी अभयारण्य हे अभयारण्य एकूण 453.72 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. तर लॉंगुड शोला राखीव वन क्षेत्र हे एकूण 116 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. या 5ही स्थळांची नावे लक्षात ठेवा आणि कोणतं स्थळ कोणत्या राज्यात आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता या रामसर स्थळावर आपल्याला अजून एक प्रश्न विचारण्यात येऊ शकतो व तो कोणता? तर भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच तामिळनाडू राज्यामध्ये भारतात सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. तामिळनाडूमधील एकूण रामस्थळांची संख्या ही आता 16वर गेलेली आहे. तामिळनाडूनंतर कोणतं राज्य आहे? तर 10 पाणथळ स्थळासह उत्तर प्रदेश यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. रामसर कराराविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर येथे हा करार करण्यात आला असून हा करार 21 डिसेंबर 1975 पासून लागू झालेला आहे. भारताने यावर कधी स्वाक्षरी केली होती? तर 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. बरं, भारतातील पहिले रामसर स्थळे कोणती आहेत? तर चिल्का सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले रामसर स्थळे आहेत. व भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ हे सुंदरबन असून सर्वात लहान रामसर स्थळ हे हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलँड हे आहे. यावेळेसच्या जागतिक पाणथळ दिनाची थीम काय आहे? तर पाणथळ जागा आणि मानवी कल्याण अशी या पाणथळ दिनाची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा जय शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. सध्या जय शहाच आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत व त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठीचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी मांडला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा आता एकदा जय शहा एका वर्षासाठी या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. हे जे आशियाई क्रिकेट परिषद आहे यावर एका वर्षासाठी अध्यक्षाची निवड केली जाते. याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 19 सप्टेंबर 1983 रोजी या आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली असून भारत, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर आणि श्रीलंका हे या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. सध्या याची सदस्य संख्या किती आहे? तर 27 देश सध्या या संघटनेचे सदस्य आहेत. बरं, या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं मुख्यालय श्रीलंकेमधील कोलंबो येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर हे जे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन जळगावमधील अमळनेर येथे करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, या साहित्य संमेलनाचं आयोजन अमळनेर येथे दुसऱ्यांदा करण्यात येत आहे. याआधी 1952 मध्ये सुद्धा अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडलं होतं व त्यानंतर आता 2024 मध्ये पुन्हा साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे. यावेळेसचे साहित्य संमेलन 2 तारखेला सुरू झालं आहे व 4 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन चालणार आहे. बरं, यावेळेसच्या या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कोण आहेत? तर ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे हे यावेळेसच्या या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आहेत. आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत? तर गिरीश महाजन हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
या आधीचे जे संमेलन पार पडलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. जोड्या लावामध्ये यावर प्रश्न विचारण्यात येतात. तर लक्षात ठेवा, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं व याचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे होते. 95वा उदगीरमध्ये पार पडलेला आहे व भारत शासन याचे अध्यक्ष होते. 94वे नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून जयंत नारळीकर यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन उस्मानाबादमध्ये करण्यात आलं होतं व फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे त्या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते. तर 92वे संमेलन 2019 मध्ये यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलं असून याचं अध्यक्षपद अरुणा ढेरे यांनी भूषवलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत सरकारने अलीकडेच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिला आहे? तर आता भारत सरकारने गुजरातमधील सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर कोणता देश जपानला मागे टाकून 2023 मध्ये जगातील सर्वोच्च वाहन निर्यातदार देश बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चीन हा देश 2023 मधील जगातील सर्वोच्च वाहन निर्यातदार देश ठरलेला आहे. यामध्ये चीनने जपानला सुद्धा मागे टाकलं आहे. चीनची निर्यात ही 4.91 दशलक्ष वाहनाची होती, तर जपानची निर्यात ही 2023 मध्ये 4.42 दशलक्ष वाहनांची होती. बरं, 2023 मध्ये जगात सर्वाधिक वाहने तयार करणारी कंपनी कोणती ठरली आहे? तर जपानची टोयोटा ही कंपनी 2023 मध्ये जगात सर्वाधिक वाहने तयार करणारी कंपनी ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आता झारखंड राज्याचे नवे मुख्यमंत्री हे चंपाई सोरेन हे बनलेले आहेत. त्यांच्या आधी हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते, पण आता त्यांना मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता व आता चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते असून ते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, चंपाई सोरेन हे सलग 5 वेळा सरायकेलामधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8 नुकत्याच मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद ही कोणत्या मंत्रालयासाठी करण्यात आली? तर आता या 2024च्या अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आलेली आहे. यात संरक्षण मंत्रालयासाठी एकूण 6,21,540.85 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मागच्या आर्थिक संकल्पातील तरतुदीपेक्षा 4.72% अधिक आहे. बरं, संरक्षण मंत्रालयानंतर सर्वाधिक तरतूद ही कोणत्या मंत्रालयासाठी करण्यात आली आहे? तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे आहे. या मंत्रालयासाठी 2.78 लाख करोडची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, यासाठी 2.55 लाख करोडची तरतूद करण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनसाठी 2.13 लाख करोड. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्ससाठी 2.03 लाख करोडची. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी 1.77 लाख करोड. मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझरसाठी 1.68 लाख करोड. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनसाठी 1.37 लाख करोड. तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरसाठी 1.27 लाख करोडची तरतूद करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. केंद्र सरकारने किती कोटी महिलांना लखपती दीदी योजनेअंतर्गत लखपती करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे? तर आता केंद्र सरकारने लखपती दीदी योजनेअंतर्गत एकूण 3 कोटी महिलांना लखपती करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. ही जी योजना आहे, या योजनेची घोषणा 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती व त्यावेळेस यामध्ये 2 कोटी महिलांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. पण आता नवीन अंतरिम अर्थसंकल्पामध्ये यात 1 कोटी महिलांची वाढ करून हे लक्ष्य आता 3 कोटी करण्यात आलेलं आहे. या योजनेअंतर्गत काय करण्यात येतं? तर या योजनेअंतर्गत महिलांना प्लंबिंग, LED बल्ब बनवणे आणि ड्रोन दुरुस्ती यासारख्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खेलो इंडिया विंटर गेम्स 2024च्या शुभंकराला काय नाव देण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.